फक्त 999 अजून कुठे कुठे वापरले? गव्हावरती वापरले. चला आपण मग गव्हाकडचे प्लॉट बघून घेऊ सरांचा. मगाशी ज्या काकांचा कांद्याचा प्लॉट पाहिला त्यांच्याच गव्हाचा प्लॉट आहे. या गव्हाच्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि गव्हामध्ये त्यांनी प्रयोग केला होता. तर गव्हामध्ये किरण काय वाटतं तुम्हाला, काय बदल जाणवतो? गव्हाला कसा प्रयोग केला? गव्हाला बियाणावरती हातपंपाद्वारे मी 1 लिटरमध्ये 3 ml टाकलं होतं. हां. आणि बियाणावरती शिंपडून मग त्याची टोभणी पद्धतीने मी पेरणी केली. मग काय तुम्हाला फरक वाटला त्या पद्धतीने पेरणी केली? कोणत्याच प्रकारचं खत न टाकता गव्हाची चांगल्या प्रकारे जोमदार वाढ दिसून येते. बरं, म्हणजे तुम्ही काही खतं वापरलीच नाही का अजून? नाही. दरवर्षी काय टाकता? खत टाकतात. खत कुठले? टाकतो ना. सेंद्रिय खत, वर खत काय म्हणतात, रासायनिक खत यापूर्वी टाकत होतो आम्ही. यापूर्वी काय नाव? युरिया वगैरे तुम्ही टाकायचे, म्हणजे थोडक्यात तुम्ही युरिया वगैरे DAPच्या गोण्या वगैरे टाकलेलं नाही? या वर्षी नाही टाकले. यावर्षी नाही टाकल्या. मग आता त्या खताच्या आणि याच्यामध्ये काही काय फरक वाटतो? त्याच्यापेक्षा आत्ताचा गहू जरा तेजदार आहे, लवकरच वावर झाकून गेलेले आमचं. लवकर वावर झाकून गेले. मग पूर्ण प्लॉटलाच केलं का मग? हो, पूर्ण. बरं. मग आता तुम्ही याच्यापासून समाधानी आहात का? जे उत्पादन तुम्ही शेतात वापरलं यापासून? हो, आहे ना. ठीक आहे, तुम्ही आम्हाला ही मुलाखत दिली याच्याबद्दल धन्यवाद.